एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान आता ताफ्याचा मार्ग बदलणार का असं एकूण लक्षात येतंय। पवारांचा ताफा हा राष्ट्रवादी कार्यालयावरून न नेण्याचा प्रयत्न केला जातोय। पवारांचा ताफा दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर अजितदादा भुजबळ समर्थकांनी आता ताबा मिळवलेला आहे। दादा भुजबळ गटाचे कार्यकर्ते सकाळपासून राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर शरद पवार यांना घेऊन जाण्याचा आग्रह केला जातोय। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने शरद पवारांचा ताफा हा दुसऱ्या मार्गाने नेला जाईल का याचा विचार केला जातोय। कारण आता मुंबईवरून निघाल्यानंतर अर्थातच मुंबई नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे आणि तिथूनच हा ताफा जाऊ शकतो। तिथूनच थेट द्वारकावरनं ते पुढला रस्ता जो आहे तो गाठू शकतात, पण वेगळ्या मार्गाने त्यांना नेता येईल का हा एक प्रयत्न असणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, शरद पवार जर मुंबईवरून निघालेले आहेत तर अर्थातच ते मुंबई नाका परिसरातून जातील आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय, तर कुठल्याही प्रकारचा तंटा होऊ नये म्हणून त्यांचा ताफ्याचा मार्ग बदलण्यात येणार आहे का? विशाल, आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिकमधल्या मुंबई नाक्यावरील कार्यालयावरती आहोत आणि याच कार्यालयावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। एक पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो या कार्यालयाच्या बाहेर रंगला होता। मात्र आता हे कार्यालय कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत असताना शरद पवार यांचा नाशिकमध्ये दौरा होतोय। शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावरती येत आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं शरद पवारांनी या कार्यालयामध्ये यावं अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा आहे। तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयावरती ताबा घेतलेला आहे। या कार्यालयाच्या परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतो। खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहे, काही कार्यकर्ते या ठिकाणी आहे, तर पोलीस देखील या कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे। छगन भुजबळ अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या गटाने या कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे। त्यामुळे शरद पवार या कार्यालयामध्ये येतील का असा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे प्रशासनाने त्या गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेला गोंधळ आणि वाद लक्षात घेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शरद पवार यांचा या परिसरातून जाण्याचा मार्गच बदलण्याचा एक प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय। कारण शरद पवार जर या कार्यालयात आले तर वाद होऊ शकतो, संघर्ष होऊ शकतो, अशी सगळी परिस्थिती आहे आणि कदाचित या समोरून जाणाऱ्या महामार्गावरून जरी शरद पवारांचा ताफा गेला तरी या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो। म्हणून शरद पवार ज्या वेळेला द्वारका परिसरामध्ये दाखल होतील, पाथर्डी फाटा परिसरात दाखल होतील, त्यानंतर त्यांना इम्रॉल पार्क हॉटेलकडे नेलं जाईल आणि त्यानंतर इम्रॉल पार्क हॉटेलवरून पंचवटी मार्गे त्यांना येवल्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे। कारण या मार्गावरून जर कदाचित शरद पवारांचा ताफा गेला तर समोरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये जमा झालेले अजित पवार आणि छगन भुजबळ गटाचे समर्थक कार्यकर्ते जे आहे ते आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं सतर्कता म्हणून हा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी या कार्यालयावरती ताबा घेऊन आहेत। त्यामुळे जर कदाचित शरद पवारांनी आग्रह केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला याच कार्यालयात जायचं, कारण हे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जर कदाचित शरद पवारांनी जाण्याचा निर्णय घेतला तर निश्चितपणे हे भुजबळ आणि अजित पवार या गटासाठी अडचणीचं होऊ शकतं आणि पोलिसांसाठी देखील कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणारं होऊ शकतं। त्यामुळे हा मार्ग बदलला जातो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि शरद पवार या कार्यालयात येणार का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आज दोनही नेत्यांचा दौरा नाशिकमध्ये होतोय, अर्थात छगन भुजबळांचं देखील शक्ती प्रदर्शन त्याच वेळेच्या दरम्यान होतोय, परंतु छगन भुजबळांच्या दौऱ्यात देखील या कार्यालयाचा उल्लेख जो आहे तो नाहीये। ते केवळ भुजबळ फार्मवरती जाणार आहे आणि पवारांच्या देखील दौऱ्यामध्ये या कार्यालयावर जाण्याचा कुठलाही नियोजित प्लॅन नाहीये। मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आग्रह केला जातोय की या दोन्ही नेत्यांनी या कार्यालयावरती यावं अशा प्रकारची मागणी या दोन्ही कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे संघर्ष जो आहे तो अटळ होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता पोलीस या सगळ्या परिस्थितीला कसं हाताळतात हे बघणं महत्त्वाचं असेल। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता या दृष्टीने प्रयत्न जो तो केला जातोय। शरद पवारांच्या ताफ्याचा मार्ग जो आहे तो बदलण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या येवल्यात होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली। शहरात ठिकठिकाणी बॅनर आणि होर्डिंग्स लावण्यात आले। हर एक वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं अशी टॅगलाईन या बॅनरवरती लावण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी शहरात हे बॅनर होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। हर एक वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं या आशयाचे बॅनर जे आहेत
ते येवल्यामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले. शरद पवार थेट छगन भुजबळांना आव्हान देण्यासाठी नाशिकसह येवल्यात दाखल होत असताना पवारांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मंत्री झाल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यामुळे पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठीची ही जय्यत तयारी सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भुजबळ भाषण करणार असून नंतर पत्रकार परिषद देखील ते घेणार आहेत. त्यामुळे भुजबळांच्या दौऱ्याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय. सध्या महाराष्ट्रात चालणारं नाणं म्हणजे अजित पवार आहे असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. तर सर्वांना महायुतीत घेतलं तर समोर सगळं ब्लॅक राहील असं देखील शंभूराज देसाई म्हणालेत. राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय. आमचं सरकार डबल इंजिनचं होतं, आता ते बुलेट ट्रेन झालंय. तर शिवसेनेबाबतच्या नाराजीच्या वावड्या उठवणं बंद केलं पाहिजे असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. तर शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचं कारण देऊन तुम्ही बाहेर पडला होता, मात्र आता सोबत राष्ट्रवादीला घेतलेलं आहे. राष्ट्रवादीचा अजितदादांचा त्यावेळचा विचार वेगळा होता, आजचा वेगळा विचार आहे. त्यांचं विचार बदलले, त्यांचं धोरण बदललं, त्यामुळे बदलत्या धोरणानुसार बदलावं लागतं. कारवाईच्या भीतीमुळे त्यांचं आला असं सांगितलं, जो महत्वाचा चेहरा होता. पण शरद पवार हा चेहरा तुमच्यासाठी महत्वाचा नाही वाटत का? नाही, पवार साहेब सुद्धा महत्वाचाच आहे ना. बघा, एकदमच सगळे चेहरे इकडं आले तर मग तिकडं ब्लॅक राहील ना सगळं. आणि कसं आहे, सध्या चालणारं नाणं बघितलं पाहिजे. माननीय अजितदादा ही अशी व्यक्तिमत्व आहे की ते सगळ्यांना सामावून घेऊन जातात. मी अनेक वेळा तुम्हाला खाजगीत सुद्धा बोलले. माननीय शिंदे साहेब जे आज म्हणाले ना की आमचं सरकार अधिक भक्कम झालेलं आहे, डबल इंजिन होतं, ते आता बुलेट ट्रेनच्या सुपरफास्ट वेगानं पळणार आहे. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा ते सामंजस्याची भूमिका घ्या. कुणी नाराज नसताना शिंदेगड नाराज आहे तुम्हीच वावड्या उठवता. अजिबात कुणी नाराज नाही. 1 वर्ष झालं शिंदे गटाला भाजपने जागा राखून दिली असं आदित्य ठाकरेंनी आता विधान केले आणि आम्ही त्यांच्या विधानात तुम्हाला तुमच्या महाविकास आघाडीतली जागा कळाली का म्हणावं? तुमची महाविकास आघाडी आता तुटायला लागली. महाविकास आघाडीतला एक चांगला मोहरा हा तिथून बाजूला पडायला लागला. त्याच्या स्वतःच्या घरात वाकून बघा ना म्हणून आमच्याकडे कशाला बघताय वाकून? आमचा सुखा संसार चाललाय चांगला. स्वतःचं त्यांचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. आदित्य ठाकरेंना संजय राऊतांची सवय लागली बघा. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक पार पडली. विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना सूचना केल्यात. राष्ट्रवादीला सोबत घेणं हा वरिष्ठांचा निर्णय होता आणि तो आपल्याला मान्य करून त्या निर्णयाचं स्वागत करायला हवं. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचंही स्वागत करा अशा सूचना फडणवीसांनी सर्व आमदारांना केल्या. दरम्यान भाजपमध्ये कुणीही नाराज नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. कोणतीही पॉलिटिकल चर्चा, कोणतीही राजकीय चर्चा, कोणतीही त्या ठिकाणी आमदाराला नाराजी आहे ती काढा. आमच्या पक्षामध्ये कोणी नाराज राहत नाही. आमच्या पक्षामध्ये वरिष्ठांनी घेतला निर्णय किंवा आमच्या देवेंद्रजींनी नेतृत्वाने घेतला निर्णय, याला कुणी त्या ठिकाणी शेवटी आमचा पक्ष हा निर्णय घेतो तो सर्वांनाच मान्य असतो आणि त्यामुळं कुठलीही नाराजी नाही, कुठला विषय नाही. केवळ मोदी ॲट 9 या विषयावर आम्ही आज संपूर्ण आमचं बैठक चालवली आहे. दरम्यान भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी सर्व आमदारांना कानमंत्र दिलाय. भाजप पक्ष फोडतो अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन फडणवीसांनी आमदारांना केलंय. भाजप पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नसल्याचं त्यांनी ठणकावलंय. तर दुसरीकडे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीसांचा नेमका काय कानमंत्र जाणून घेऊयात. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा. मोदी ॲट 9 अभियानाला आणखी 10 दिवस मुदतवाढ द्या. संपर्क से समर्थन अभियान जोमाने राबवा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचवा. संघटना जोमाने काम करत असताना लोकप्रतिनिधींना भक्कम साथ द्यावी लागेल. तुमची ताकद एकत्र करावी लागेल. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटा. विरोधी कितीही एक झाले तरी त्याने फायदा होणार नाही. भाजपा पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही.
मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागत करा. विस्तार सुद्धा आपण लवकर करूच. महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. दादर परिसरात आजपासून ही मोहीम सुरू झाली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू होते. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणात जनतेला गृहीत धरलं जात आहे आणि त्याच्या विरोधात नागरिकांच्या संतापाला वाट करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याविषयी आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, या मोहिमेचं नेमकं काय स्वरूप असणार आहे? भागातील स्थानकाच्या बाहेर सुविधा जिथे दुकान आहे त्याच्या बाजूला जिथे तुम्ही पाहता आहात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक सही संतापाची अशी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहीम सुरू करण्याचं कारण असं की राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला जे काही फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, जनतेने मतदान केलं एकाला आणि आता निवडून आल्यानंतर मात्र राजकारणी मतदारांना गृहीत धरतात. जे काही फोडाफोडीचं राजकारण होत आहे त्याला जनता जी आहे ती वैतागलेली आहे, कंटाळलेली आहे. अशा नागरिकांच्या संतापाला वाट करून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं एक सही संतापाची या मोहिमेच्या द्वारे केला जातो आहे आणि त्यामुळे एक मोठा बोर्ड ठेवण्यात आलाय. 8 आणि 9 तारखेला म्हणजे आज आणि उद्या ही मोहीम राबवली जाणार आहे, जिथं येऊन नागरिकांना त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी एक सही करायची आहे. जर नागरिकांना बोलायचं असेल, आपली भावना व्यक्त करायची असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. नागरिकांचे बाईट रेकॉर्ड करून मोठ्या LED स्क्रीनवर दाखवण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कुठेतरी नागरिकांच्या मनात जी धुसफूस आहे त्या धुसफुसीला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. थोड्या वेळातच मनसेचे नेते अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या मोहिमेला सुरुवात होणार आहे. कदाचित ते सगळ्यात आधी इथं सही करतील आणि त्यानंतर या मोहिमेला सुरुवात होणार आहे. दादर हे असं स्थानक आहे जिथं मोठ्या प्रमाणावर लोक येत जात असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या मनात जी खदखद आहे ती व्यक्त करण्यासाठीचा हे एक उत्तम जागा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आणि उद्या शिवाजी पार्क परिसरामध्ये या 2 ठिकाणी जिथं लोक मोठ्या प्रमाणावर येतात तिथं ही मोहीम राबवली जात आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. एक सही संतापाची या माध्यमातून आपल्या मनातला रोष जो आहे तो व्यक्त करण्याचं माध्यम या मोहिमेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं. यानंतर आपण बघूयात बातम्या आहेत पावसाबद्दलच्या. आजही राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला, तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला. तसंच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला, तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तसंच पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुरवे, तेरवाड, शिरोळ हे 7 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय. कोल्हापूरला पाणी पुरवठा होणाऱ्या राधानगरी धरणात आता 35% पाणीसाठा झालाय. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात. महाराष्ट्र मला वाटतं राजसाहेबांना घडवायचं होतं. आता महाराष्ट्राला लाज वाटेल असं राजकारण हे लोक करतायत, त्याच्यामुळे मला कळत नाही काय होतं. तुम्ही युवा राजकारणी आहात, तुम्हाला संताप येतो, चीड येते, या सगळ्या गोष्टींची कधी व्यक्त होतात. राज ठाकरे हे एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांमार्फत केली जाते. आपलं यावरती काय मत आहे? हे बघा, मला वाटतं की आता महाराष्ट्राला 2 भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. बाकी साहेब ठरवतील. साहेबांनी आम्हाला आजपर्यंत इथपर्यंत पोहोचवलं, ह्याच्या पुढे पण तेच नेतील. मला मुलगा म्हणून अभिमान आहे की आम्ही ह्या चिखलात नाही आहोत, राजकीय चिखलात नाही आहोत. त्याच्यामुळे मुलगा म्हणून मला अभिमान आहे माझ्या वडिलांवर. पण बाकी पुढचे जे निर्णय ते साहेबच घेतील. मुंबईत मनसेची जी काही भूमिका किंवा मेळावा देखील होणार आहे, राजसाहेब दौरा देखील महाराष्ट्रात नाही. आता महाराष्ट्रभर दौरे चालू होतील, माझे होतील, साहेबांचे होतील, सगळ्यांचे होतील. त्याच्यामुळे लोकांपर्यंत आम्ही आधी पण पोचत आलोय, आत्ता पण पोचत राहू. आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो की महाराष्ट्रात एकच काम करणारा पक्ष उरला आहे. त्याच्यामुळे आता लोकांना कळायला लागलंय काम आम्ही आधीपासून करत होतो.
इथली जी युवा पिढी आहे जी सध्या राजकारणाकडे पाहते त्यांना तुम्ही काय सजेस्ट करू इच्छिता? मला आता कळतच नाही काय सजेस्ट करायचं ह्या राजकीय परिस्थितीला बघून. मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो की मी साहेबांचा मुलगा नसतो तर मी स्वतः नसतो आलो. पण मला वाटतं कुठेतरी ही घाण बाजूला करून कुठेतरी राजकारणात येण्याची सगळ्यांनी आलं पाहिजे. कारण नाहीतर मग हे असेच लोक येत राहिले राजकारणात तर महाराष्ट्राचं मग खरंच खरं नाही. थँक्यू. आणि एक सही संतापाची या मोहिमेच्या माध्यमातून सध्या राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत त्यावरती आपण मन मोकळं करा, आपला संताप व्यक्त करा असा या मोहिमेचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने मनसेनं या मोहिमेला सुरुवात केलेली आहे. तर साताऱ्यात फलटण तालुक्यात कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय, अत्याचार करण्यात आलाय आणि या 5 जणांनी महिलेवर अत्याचार केला असून या प्रकरणी एका नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 15 दिवसांपूर्वी ही अत्याचाराची घटना घडल्याचं पीडितेनं सांगितलं आणि ही महिला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातली राहणारी असून ती फलटण इथल्या कोळसा कंपनीत काम करते. कारखान्याच्या मालकासह 5 जणांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय. जी पीडिता आहे त्या पीडितेने जी हकीकत सांगितली त्याप्रमाणे पोलिसांनी प्रथम खबरी अहवाल नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्यावर आरोप लावलेला आहे त्यातला एक आरोपी जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे काही सोशल वर्कर होते त्यांच्या समवेत सर्व घटनास्थळाची पाहणी करून सर्व पोलिसांनी सर्चिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये यथंभूत प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आणि पुढील कारवाई करण्यात येत आहे. 5 जण होते ते त्यांनी बलात्कार केला. बालूशेठचा आवाज नाही ओळखला, दुसऱ्याचा नाही, दुसरे नाही ओळखू आले, बालूशेठचा फक्त आवाज ओळखला मी. आणि यासह इतरही घडामोडी अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत. मग ते